दुभाजकाला धडकली, सुदैवाने जीवितहानी टळली। मध्यरात्री 3 वाजता पोलादपूर येथे अपघात। रोज अपघात घडे त्यास कोण रोखणार, अशी परिस्थिती मुंबई गोवा महामार्गावर वेळोवेळी दिसून येत आहे। शनिवारी मध्यरात्री 3:20 सुमारास पोलादपूर शहरातील प्रभातनगर येथे हॉटेल गोल्डन पॅलेस समोर महामार्गावर आत्माराम ट्रॅव्हलला भीषण अपघात झाला। सदरची बस दुभाजकाला धडकल्याने सुमारे 150 फूट दुभाजकाला घासत गेली। या अपघातात बसमधील 2 चालकसह 49 प्रवासी सुदैवाने बचावले आहेत। याबाबत सविस्तर हकीकत अशी की मुंबईमधून आत्माराम ट्रॅव्हल्सची बस तळक कोकणात गोवा दिशेने जात असताना मध्यरात्री 3:20 सुमारास बस पोलादपूर प्रभातनगर येथे आली असता बस क्रमांक DD01V9747 वरील चालक जस्मिन सोहनी यांचे नियंत्रण सुटल्याने सदरची बस प्रथम दुभाजकाला धडकली। त्यानंतर बस सुमारे 150 फूट अंतर दुभाजकाला घासत गेली। या बसच्या डाव्या बाजूचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। या बसमधून 49 प्रवासी प्रवास करत होते, तर सहचालक चांद रशीद शेख चालक त्याच्या बाजूला बसले होते। या अपघाताची माहिती समजताच सहाय्यक फौजदार जयसिंग पवार, पोलीस हवालदार श्री ब्राह्मणे, पोलीस हवालदार सूळ यांच्यासह अरुण पवार, स्वप्नील भुवट, बिपिन कापडेकर यांच्यासह तरुणांनी धाव घेऊन मदत कार्य केले। पोलिसांनी प्रवाशांना गोवा दिशेने प्रवाशाची जाण्याची सोय करून पाठवण्याची सोय केली आहे। मुंबई गोवा महामार्गावर अपघाताचे सातत्य कमी होताना दिसत नसल्याने वाहतूक विभागाने नव्याने कार्यवाही करणे गरजेचे बनले आहे। रात्रीच्या वेळेस वेगाने अनेक बसेस मार्गस्थ होत असतात, त्यातच काही वेळा बसेस रस्त्यावर उभ्या असतात। अनेकदा बस, ट्रक किंवा इतर वाहनांचे मागील लाईट बंद असल्याने पुढील वाहन मागून येणाऱ्या वाहन चालकास दिसत नसल्याने अपघात झाले आहेत। पोलादपूरजवळ महामार्गाच्या बाजूला लाईटचे पोल उभारण्यात आले आहेत, मात्र लाईट नसल्याने महामार्ग रात्री अंधारातच असतो। पुलावरील लाईट चालू करणे गरजेचे बनले आहे। मुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर।